श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मला आलेली आहे खेकड्यांची ऑर्डर. एक कस्टमर होता, त्यांनी बोलले वहिनी तुम्ही खेकडे खूप छान बनवता. मागच्या वर्षी पण मी त्यांना खेकडे बनवून दिले होते आणि यावर्षी पण. आम्ही तर खात नाही खेकडे, आमच्या धर्मात तर चालत नाही, पण मी आज जी रेसिपी दाखवते तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवता. मी घेतलं होतं ओलं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, टॅमॅटो हे मस्तपैकी वाटून घेतलं होतं. आणि तुम्हाला सांगते, मच्छी असू या खेकडे असं काय पण असो, त्याच्यासाठी ना ओलं नारळच वापरा. ओलं नारळाची टेस्ट तर एकदम भारी असते, सुक्या खोबऱ्याची नाही. तर मी टाकला होता कांदा लाल करून घेतला, त्याच्यामध्ये आपलं ओलं नारळ जे वाटलं होतं ते एकदमपैकी मिक्स करून घेतलं. आणि हे बघा, हे नांग्या आहेत ना, त्या पहिले मिक्सरमध्ये वाटून घ्या, पाणी टाकून वाटून घ्या आणि त्याला मस्तपैकी गाळून घ्या, कारण सगळं कस आणि सगळा रस तर त्याच्यातच असतो. खरी म्हणजे टेस्ट त्याच्यातच असते नांग्यामध्ये. तर तुम्ही त्या नांग्या मस्तपैकी धुवून स्वच्छपैकी मिक्सरमध्ये वाटून त्या याच्यात टाका. आणि आपण याच्यात टाकून त्याच्यात 2 उकळी घ्यायच्या बरं का. नांग्या टाकायच्या, नांग्याचा रस आहे ना तो टाकायचा आणि मस्तपैकी उकळून घ्यायचा. तर ही आहे गाबुळी, आणि ही गाबुळी पण त्याच्यात टाकायची. भरलेले, आता हे पावसाळ्यामध्ये कसे भरलेले खेकडे असतात, आणि खरं सांगते एवढे छान लागतात ना. मी तर कधी खात नाही, कारण आमच्या धर्मात चालत नाही हो, पण मी अशी ऑर्डरही घेते आणि बनवते, कारण का लोकांना आवडतात तर 4 पैसे आपल्याला पण मिळतात, तर आपण नाही म्हणायचं नाही आणि करून द्यायचं. तर बघा किती छान झालेले आहे खेकडे. त्यांचे मला फोन पण आला, मॅडम खरंच खूप छान खेकडे झाले बघा, अशा सुक्या प्रकारे खेकडे आले. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी आवडली, बनवा एकदा नक्कीच. लाईक आणि कमेंट प्लीज करा.